निमित्त उद्घाटनानिमित्त आपल्या सर्वांची मनोभावना व्यक्त करतील. दादा, आम्ही सर्वजण तुमच्या भाषणाची वाट बघत आहोत. प्रभाग क्रमांक 15च्या अंजलीताई गिरे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे, ज्यांनी या अत्र विभागामध्ये शिवसेना टिकून ठेवली ते आमचे प्रकाश पाटील, माजी नगरसेवक निकिमाताई पाटील आणि आता भावी नगरसेविका. मला कालच सांगितलं तुमच्या समोर जे उमेदवार आहेत ती माझी सीट पडलेली, त्या आमच्या वैशाली पाटील, अस्मिता पाटील, उमेदवार अंजली पाटील, कांबळे या साईडला गीते सर, विभाग प्रमुख गीते, सचिन, रोहन पाटील, नितेश, आमचे युवा उमेदवार किंग मेकर ना, किंग मेकर होणार ना तू, प्रथमेश पाटील आणि बाजूला कोण कांबळेजी आणि इथे जमलेल्या सर्व माता भगिनी, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, पात्र विभागाचे सर्व नागरिक, त्याच्या मनात काला असतं म्हणून ते कालं 20 तारखेला त्यांनी ठेवलेलं. एखादं कीर्तन आपल्या गावामध्ये ठेवतो आणि काल्याचं कीर्तन म्हणून प्रकाशजी पाटील, तसं म्हणजे आपलं कीर्तन झालेलं प्रथमेश आणि या 5 वाड्याचं कालं यांनी 20 तारखेला ठेवलेलं आहे. नक्की त्यांचं कालं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. कारण की ही राजकीय खोली होती आणि ती खोली त्यांची यशस्वी होणार नाही असं मला वाटतंय. कारण की आपण कायद्याच्या चौकटीत गेलो तर एखादा उमेदवार हा सर्व निवडणुकीचे अधिकार असे सेशन कोर्टाला दिले जातात आणि एखादा अपील करायचं असेल सेशन कोर्टामध्ये त्यांनी त्यांच्या केलेले अपील रिजेक्ट झाले तर त्यांना हायकोर्टात सुद्धा जाता येत नाही. ते अपील त्याला तिथं फेटाळलं जातं. परंतु यांनी कायद्याचा आधार घेऊन निवडणूक आयोगाला हाताशी धरून या आपल्या शहरावर या 5 वाड्याच्या निवडणुका लादलेल्या आहेत आणि नक्कीच मला वाटतं अंजलीताई ही निवडणूक पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर नक्कीच तुमच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका होत्या त्या सुद्धा निघून जाण्यासाठी तुम्हाला अवधी भेटलेला आहे. आमच्या प्रथमेश आणि अस्मिताताईंनी हा किल्ला लढवलेला आहे आणि नक्कीच आज आम्ही सर्व तुमच्या या प्रभागाचे रूप घेतो तर चांगलं मताधिक्य या विभागाच्या नागरिकांनी यांना सुद्धा माहिती सुद्धा नसेल असे अस्मिताताई मला फोन आलेले आहेत की आम्ही शिवसेनेच्या तुमच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे. असं प्रथमेश मला वाटतं कमीत कमी 500 ते 600 लोकांनी मला स्वतःहून सांगितलेलं आहे की आतापर्यंत कोण आला नाही तरी सुद्धा मतदान आम्ही शिवसेनेलाच केलेलं आहे अशी सांगणारी जनता सुद्धा या आपल्या प्रभागामध्ये. तर नक्कीच अंजलीताई तुम्ही कुठच्या प्रकारचं घाबरायचं कारण नाही, कारण का तुम्ही शिवधनुष हातामध्ये घेतलेला आहे आणि आम्ही सर्व मावलं आणि नक्कीच वामन मात्र जो शब्द देतो तो पाळतो. पण काही वेळेस काही मिसअंडरस्टँडिंग असतात त्यामुळं ते असतात. मी आज जबरदस्तीने अजित पवार या ठिकाणी तरुणजी आज तुमच्या मिस्टरांची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही आमचं शिवधनुष तुमच्या हातावर फैलवलेलं आहे तर नक्कीच आम्ही खाली पडून देणार नाही हा शब्द आज वामन मात्रे या ठिकाणी देतो. कारण की प्रकाशजी पाटील असेल पाटील कुटुंबाचं मोठं कार्य या प्रभागामध्ये जेव्हा 2000 साली हा एकच प्रभाग होता आणि त्या प्रभागानं प्रकाशजी पाटील यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि नेतृत्व केलं नसताना इकडचे जे रस्ते बिस्ते मला वाटतं कुठचं हॉटेल उचिरा हॉटेल नाही हा कशात इकडचा जो डीपी रोड होता प्रकाशजी पाटील हे मला वाटतं 6-6 मीटरचे खड्डे होते. जेव्हा मी नगराध्यक्ष झालो त्यानंतर तर रस्त्याचं काम मला वाटतं आपण केलेलं आहे. प्रत्येक डेव्हलपमेंट ही शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहे. आज किती ते लोकांनी वळगणा आणून तुम्ही जर त्या भाजपा पक्षात होत्या पण शेवटी फिरून 1995 सालापासून या नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती आणि आणखीन किती तुम्हाला सांगू इच्छितो
की तुम्ही काही नव्हतं. भाजप पक्ष त्या दिवसावर तुम्ही त्याचे खंत समर्थ होता. जिंकाल हाराल याची पर्वा न करता प्रत्येक वेळेस तुम्ही निवडणूक लढत होते. पण आता रणांगण उतरा, तुम्ही मन तुमचं खुशी करून घेऊ नका. तर तुमच्या मागे आता वामन मात्रेची सेना आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ते लोक बोलतात ही शिवसेना नाही वामन सेना आहे. आम्ही बोलू वामन सेना आहे. तुम्हाला दाखवून देणार आहोत की आम्ही काय आहोत. फेक पसरवण्याचं काम करत आहेत. इथे सर्व पत्रकार आहेत. पत्रकारांनी अनालिसिस केलेच असेल कोण जितेगा, बरोबर आहे ना. तर नक्कीच या ठिकाणी फक्त त्याने आमचं मताधिक्य मोजायचं. इथल्या सर्वसामान्य जनतेने कोणाला मतदान केले. आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही विकासाचा विजन ठेवून या शहरामध्ये पुढे होतो. हे लोक त्या डम्पिंग ग्राउंडवर बोलतात, काहीतरी फेक निवडून बसतात, डीटीपी बनवतात. गब्बर सिंग, त्याला गब्बर सिंग 21 तारखेनंतर काय बघतो, त्या गब्बर सिंगला चड्डीवर मी पाठवल्याशिवाय गप्प बसणार. नगरपालिका गेटमध्ये आलं तर त्यांचे कपडे जसं गब्बर सिंग बोलतात. मी सांगितलं पोलिसांना पण जाऊन सांगितलेलं आहे, तुम्ही गब्बर सिंग काय आहे ना वामन मात्र 21 तारीख होऊ दे की त्या ठिकाणी त्यांना चड्डी बनवण्यावर त्याच्या घरापर्यंत पाठवल्याशिवाय वामन मात्र गप्प बसले. एवढी किंमत वामन मात्रेमध्ये. माझ्या मागे एवढी मोठी शिवसेनेची फौज आहे. आम्ही निर्माण केलेली फौज आणि विकासाच्या कामावर केलेली फौज आहे. मग तुम्ही आता किती लिहा तो डम्पिंग ग्राउंड काय आहे, त्या डम्पिंग ग्राउंडवर त्यांना मी घेऊन जाणार आहे. अरे आमच्या आई बापाजवळ वामन मात्रेचा बाप एकदा झोपलेला होता, त्यांना सांगू इच्छितो. वामन मात्र कोणाला 6,000 फुलं असेल ना ते मरून जाईल. मग तुम्ही टीका करताना हे करताना तुमच्यासारखे लाचार लोचार आम्ही नाहीये. आम्हाला खालच्या भाषेमध्ये तुम्ही बोलायला सांगू नका. आणि काही लोकांचं आता वय झालं, काही बोलतात, काही चालतात. विकास करण्यासाठी तुमच्यावर 25 वर्ष होती. अंजील काही घाबरायचं कारण नाही. मी सुद्धा प्रांजीचा जो तुमचा नाला आहे त्या नाल्याचं काम 3 कोटी रुपयाचा निधी मी मंजूर करून एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्या ठिकाणी बाळा करायला हे विकासाचे त्यांनी सांगितलं त्या नागरिकांना त्रास. तुम्ही जरी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसं बाळाकरांनी सांगितलं वामनचे त्या ठिकाणी आपल्याला एक असं काम करायचंय, मी त्या ठिकाणी 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर आणून ते सुद्धा लवकरात लवकर काम आपण चालू करणार. एमएमआरडीचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेब होते. हे पैसे एमएमआरडीच्या माध्यमातून आले. आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून ते पैसे आलेले. जो सिंबा गार्डन पासून तो नाला आहे इंद्रबारापर्यंतचा, त्या नाल्यासाठी सुद्धा पूर्ण बदलावचे नाले स्ट्रॉंग वॉटर देण्यासाठी 190 कोटी रुपयाचा निधी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्या सुद्धा नाल्याचं काम आपण एक 10 ते 15 दिवसामध्ये चालू करणार. त्याची सुद्धा वर्क ऑर्डर झालेली आहे. अशी विविध विकासाची गंगा घेऊन आम्ही या बदलापूर शहरामध्ये काम करत आहोत. आणि हे यांना फक्त यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी भ्रष्टाचार. अरे तुम्ही 25 वर्ष काय केलं ते आम्हाला आता काढायला लावू नका. म्हणजे नगरपालिका संजयजी भोईर हो तुम्ही पण त्या पक्षात होते, भ्रष्टाचारात तुम्ही पण सामील होते का तेव्हा? नव्हते ना. म्हणजे आता 25 वर्षानंतर यांना भ्रष्टाचाराची स्वप्न पडायला लागली आहे. म्हणजे मला वाटतं नक्की 100% बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. आणि यांनी केलेली करोड रुपयाची कामं. आजच एक माझ्याकडे इगल कन्स्ट्रक्शनचा माणूस आलेला, मैं बोला कितना पैसा दिया, त्याला काम करण्यासाठी जागा नाही. सांगितलं बाबा आमच्या तलावाच्या पासून ते बाळूरामचा रस्ता आहे, इसका जनक कौन है, कितना पैसा इलेक्शन को दिया. अरे नहीं साहब जी जाने दो, वो बोलने की बात नहीं. मैं बोला बोलने की बात नहीं, तो आज काम करने के लिए उसको दिखाता हूँ कैसा है. वामन मात्र क्या चीज है, पहला बोलो किसने कितना पैसा लिया, बाद में काम कर. म्हणून आम्हाला टीका करायला तुम्ही लावू नका आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी आम्हाला तुम्ही शिकवू नका. पण तुमचं आयुष्य हे दलाली करण्यात गेलेले कमिशनचे पैसे घेऊन नंतर एखाद्या बिल्डरला फायनान्स करायचा, एखाद्या चोरून एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं. आम्ही पण. आणि तुम्ही वामन मात्रेवर काय काय आरोप करताय मला माहिती आहे. कुठची तर एका वकिलाची नोटीस घेऊन तिथं फिरायचं आणि सांगायचं वामन मात्रा ईडी लावायची. हे सुद्धा कारण आम्ही त्या दिवशी वामन मात्रेमध्ये 4 दिवस गप्प बसला. वामन मात्र्यांनी 4 दिवसात काय केलं ना हे डोळे तुम्हाला नक्कीच म्हणजे बदलापूरचे जे मतदार आहेत ते 21 तारखेला दाखवणार आहेत. फक्त आमचं तुम्ही लीड मोजा, तुम्ही फेक नेटिव्ह. अरे लोकांना जाऊन सांगतात. नागपूर अधिवेशनला गेले, माझ्या गावचे एक मंत्री होते, त्यांना सांगितलं बदलाव शहरात शिवसेनेला 10 सीट येणार आहेत. दुसऱ्याला 10 सीट दिला ना, एक तर वामन मात्रेच्या वाणीच्या पुरानं आत्महत्या करेल, नाही तर बोलणाऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या करावी असं मी त्याला चॅलेंज करतो. फक्त
फक्त शिवसेनेची सत्ता नाही, नगराध्यक्ष सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार नाही. तुम्ही फेक निवडणूक पसरू नका. आणि या 5 सीट 100% आपल्या आहेत. अंजली ताई ही सेटिंग नगरसेविका, सोनिया डंबर त्या ठिकाणी सेटिंग नगरसेविका, त्या ठिकाणी लांबपुरे हे आपले सेटिंग त्या ठिकाणचं नगरसेविका होती, नगराध्यक्षा होती. तिने भरीव काम केलेलं, आम्ही भरीव कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. त्या ठिकाणी आतिफ टिपोरे, मसूद सर यांचा हे त्या ठिकाणी सुद्धा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात. मी सर्व हिंदू बांधवांना सांगितलं, आपल्या साबिरबाई शेख यांनी 15 वर्ष या मतदारसंघामध्ये मुस्लिम म्हणून आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि तेव्हा यांना आठवण आली की ते मुसलमान होते, म्हणून हे फेक निवडणूक बसवण्याचं काम करत आहे. तुम्हाला तुमचा पक्ष सोडून आमच्या मित्र पक्षामध्ये यायला लागलं आणि आज त्या मित्र पक्षाची वाट लावून तुम्ही या ठिकाणी बदलाव शहरामध्ये बसलात. म्हणजे जे खऱ्या मासाचे कार्यकर्ते होते त्यांची तिकीट काढून आपल्या नातेवाईकांना निवडणुकांसाठी तिकीट देता. नक्कीच या बदलावची जनता, या पात्र विभागातील जनता माफ करणार नाही. मला माहिती आहे आज पाण्यासारखा गंभीर प्रश्न आपल्या या प्रभागामध्ये हा कोणामुळे निर्माण झाला. आज 25 वर्ष तुम्ही आमदार म्हणून काम केलं. तुम्हाला एक साधं बदलापूर नगरपालिकेचे एक धरण सुद्धा तुम्ही बांधू शकले नाही. तुम्ही 5 बंधाऱ्या खात्याचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 240 कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिला. 18 कोटीच्या टाक्या जरी आज त्यांनी उद्घाटन केलं, तो निधी कोणी दिला? गुलाबराव पाटील यांनी दिलेला आहे. आज 240 कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्यांनी दिलेला आहे. 15 जानेवारी नंतर त्या कामाचं रितसर भूमिपूजन होऊन त्या कामाला सुरुवात होणार आहे. कमीत कमी आपण 1500 किलोमीटर पाईपलाईन त्या ठिकाणी टाकणार आहोत. 8 टाक्या अजून त्या ठिकाणी बांधणार आहोत, जेणेकरून 2056 सालापर्यंत पुरेल एवढं पाणी आपण या बदलापूर शहराला देणार आहोत. आज खरं तर तुमच्यावर बोलायला मागत खरोखर ही व्यक्ती आहे. कशासाठी या मागतो? निवडणुकी नगरपालिकेची आहे, गटर वॉटर मीटर आणि तुमचं चाललंय काय? काही पण बोला ही भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करायची. अरे भ्रष्टाचारी तुमचेच आहेत, जीएसटी गँग तुमचीच आहेत, तुम्हीच नाव ठेवलेलं. त्या जीएसटी गँगने एखादा हार मानली आमच्या वैशाताईच्या समोर. कालच एका ठिकाणी जेव्हा बसून त्यांनी सांगितलं मी माझ्या मिशीची निवडणूक सोडून दिली, मी दुसरीकडे लक्ष देत होतो. म्हणजे तुमच्यावर संजयजी त्या ठिकाणी वैशाताईचा विजय. आणि आता मला वाटतं युवा त्या ठिकाणी तर आपण आहोत. कोणी निवडणूक आता सांगा वामन मात्र पडणार, प्रवीण राऊत पडणार, तिथे श्रीधर पाटील पडणार. असं फेक 3 दिवसापासून तुम्ही बघत असाल, हा पडणार तो पडणार. अरे बाबा आम्ही लोकसेवेची कामच केली नाही. आम्ही नगरसेवक म्हणून रस्ते केले, आमच्या घरात आम्ही पैसे नेऊन दिले, आमच्या बायकोबरोबर पैसे नेऊन दिले का? किती खोटं बोलणार? तुमचं वय झालं, त्या वयाप्रमाणे तुम्ही बोलत जा. तुमच्यावर आम्ही सांगितलं बघा प्रकाशजी पाटील ज्या दिवशी 21 तारखेला रिझल्ट लागेल त्या दिवशी 22 तारखेला त्यांना आपण त्याच्या घरी जायचे. ते जिथे असेल त्यांना तिथे गाठू. आणि ही बघा या बदलापूरच्या जनतेने आमच्या शिवसैनिकांना एक हाती सत्ता दिलेली आहे आणि हे सत्ता तुम्हाला स्वीकारायचे. आपला नगराध्यक्ष आणि जितके निवडून येणारे नगरसेवक श्रद्धा तुला एक चांगली मोठी बातमी आहे, आम्ही आमदार साहेबांच्या घरी जाणार आणि आजपासून तुमची आमची दुश्मनी संपली. इथे काय आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही काढा. फक्त मतदार तुम्हाला 3 वर्ष अजून आहेत. तुम्ही विधानसभेचं अधिवेशन लागलं का फक्त बदलाव नगरपालिका भ्रष्टाचाराचे बोलू आणि इन्क्वायरी लावून घेऊन येत जा. एवढेच काम आम्ही तुम्हाला ठेवणार आहोत, बाकी काहीच काम ठेवणार. तुम्हाला नगरपालिका पायरी करायची गरज लागणार नाही. ते बोलले मी नगरपालिकेमध्ये कधी आलोच नाही, आम्ही येऊनच दिलं नाही का आम्ही सक्षम नगरसेवक होतो त्या ठिकाणी. असं नाही का तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून बदलापूरचा विकास झाला? बिलकुल नाहीये ना. आज प्रशासकीय बिल्डिंग तुमचेच नगराध्यक्ष होते 9-10 वर्ष, 10.5 वर्ष संजय भोर. तुम्हाला जमली का? अरे तुम्ही जे भ्रष्टाचार केला तुमचेच नगराध्यक्ष आरोपी त्याच्यात, तुमचाच गटनेता आरोपी त्याच्यात. कंपनीला उडी मारून पळून गेला आणि तुम्ही आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप करता. ईडीआर मध्ये तुमची जी उमेदवार होती ती तिच्या नावावर डीआरसी आहे. तुमचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी आरोपी होता, हे विसरले का? म्हणून भ्रष्टाचाराच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवू नका. तुम्ही काढा काय फाशी लागायची तुम्हाला लागेल, काय फाशी लागायची आम्हाला लागेल. आम्ही केलं असेल तर पण तुम्हाला पण आम्ही सोडणार नाही.
म्हणजे खुदा क्या बोलतोय, तुझी एक म्हण आहे ना रे, खुदा किसी को डरता नाही ना. म्हणजे तुम्ही किती ओरडा आता आमची पण घेण्यासाठी ताकद आहे आणि ती ताकद पेलवण्याची क्षमता तुम्ही दिलेली आहे. म्हणून तुम्ही पण 21 तारखेनंतर रस्त्यावर उतरा. वामन म्हात्रे आणि वामन म्हात्रेची टीम सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अंजिलताई, तुम्ही जर निवडून नाही आल्या, तुम्ही वामन म्हात्रे विचारा, किती धनशक्ती बिनशक्ती असो, आपण विकासाच्या जीवावर. अरे तुम्ही सांगा, कार्मेलचे जो गदा मुक्त नाका होता, गदा नाका बोलायचं ना, यांना जमली काही लाईट करताना. जेव्हा 2012 साली मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेस लाईट लावली, लोक अंधाराने जात होते. कुठे गेली कात्रपची जनता याला विचारणार नाही. या ठिकाणचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे, कधी या लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला? आम्ही आमच्या समाजाच्या नावावर यात्रे महोत्सव होत असो, पण इथल्या सर्व लोकांना, आज तुमचे नातेवाईक सुद्धा आगरी महोत्सव असा गावाने तुम्ही बोलत असाल ना की चांगला कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेनेची लोक आहेत, आगरी समाजाच्या माध्यमातून एक चांगला कार्यक्रम होतो. यांनी केले कार्यक्रम आणि सोडून दिले. यांच्या समाजाचे महोत्सव होते, नंतर कुठे गायब झाले. ही हिंमत फक्त आगरी लोकांमध्ये. म्हणून या ठिकाणी कोणी ऐरे गैरी येथील उभे राहतील, त्यांच्या पाठीमागे तुम्ही जाऊ नका. आज जरी कातरगाव विविध पक्षामध्ये विभागलं गेलं असेल, पण एका कुटुंबातले तुम्हाला सांगून ठेवतो. आणि नक्की आचिंजी गीते साहेब की त्यांना त्यांच्या गावाची शान टाकायची असेल तर तुमच्या पाठीशी त्यांनी पक्षविरुद्ध काम केलं पाहिजे, अशी मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्यांच्या विरोधात पण मला भरपूर बोलण्यासारखं आहे, पण मी मुद्दा तुमच्यासाठी बोलणार नाही तर सब कपडा फाटके छोडतात आणखून. आलं लक्षात? म्हणजे त्यांनी काय केलं काय नाही मला माहिती आहे. कारण का तुम्ही एक पुण्यावर नाही तर आणून 2 पावला बसवलेला तुमच्या गावाला, तुमच्या चुकांवर. आणि आज नक्की सचिनच्या रूपानं त्या ठिकाणी एक उमेदवारी त्याच्या मिसेसला दिली. आणि नक्की तो सुद्धा संजयजी भोईर आणि सचिन हे दोघंही त्या ठिकाणी उत्तम हे मताधिक्याने ते निवडून येणार आहेत. आमचा संजय भोईर मोठा कलाकार आहे, एकदम वहिनी कलाकार आहे. बघा या दोन्ही सीट निवडून येतात का नाही, फक्त तो आता सांगत नाही, पण मला तिथली परिस्थिती माहिती आहे. नक्कीच हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणून निवडून येणार आहे. अंजली ताईंना प्रथमेश, नक्कीच तू रात्रंदिवस मेहनत केलेली आहे. अदितीजी, तू आता सांगितलं का तुला 100% आम्ही समाजसेवेमध्ये जाऊन देणार नाही. तुला जो शब्द दिलेला आहे वामन काकांनी, तो शब्द तुझा पूर्ण करणार. तुला भवितव्य हे तुला पुन्हा आम्ही तुझे पप्पा भाजपमध्ये होते, तुला त्या पक्षात जायला लावणार नाही, तुला सांगून देतो. त्याच्यात सुद्धा तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होता. परिषद सुद्धा सर्व तुमची टीम तुझा मुख्याने तो वाहूनच घेतलेला आहे. फक्त त्याला भगवे कपडे घालायचे आता बाकी आहेत. आणि खूप भविष्यात आपण एक चांगलं मठ मंदिर म्हणजे या लोकांना पुजारी तू आणि यांना भक्त म्हणून आपण त्या ठिकाणी पडल्यावर पाठवू पूजेसाठी. नक्की कारण का हिंदू धर्म आपल्याला टिकवायचा आहे ना, तर नक्कीच अस्मिता ताई सारखी आज त्या ठिकाणी एक उमेदवार म्हणून प्रथमेच्या जोडीला लढलेली आहे. तिचं सुद्धा कार्य चांगलं होतं. आज या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत, जी विकासाची कामं आहेत, ती विकासाची कामं देण्यासाठी शिवसेना ही वचनबद्ध आहेत. आम्ही कधी कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी या ठिकाणी निवडणुका लढवत नाही. या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. आज तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आमचं घर आहे त्या ठिकाणी ग्रामीण रुग्ण आहे, त्या ठिकाणचं ओव्हरब्रिजचं काम 102 कोटी रुपयाचं. एकनाथजी शिंदे साहेब आज ते क्रेडिट घ्यायला बघत, पण त्या ठिकाणी खासदार साहेबांशी बोललो की काम आम्ही मंजूर केलं, निविदा आम्ही काढल्या. कल्याण लोकसभेचे आदित्य काम आहे आणि भूमिपूजन करायला हे चाललेले. तर आता आचारसंहिता झाल्या त्या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेली आहे. त्या ठिकाणी मी नगराध्यक्ष असताना श्रद्धा तुला माहिती म्हणून सांगतो, आडवर माहिती असेल फेसबुकच्या अकाउंटवर जा, माझं बघा. त्या ठिकाणी त्यावेळेस आर पाटील आले, त्यावेळेस मी नगरपालिकेतनं मागणी केलेली होती. त्यानंतर रामभाऊ पाटकर यांनी मागणी केलेली आणि आता हे निघाले की आमचं मुलं फुल मंजूर. मी नेहमीच MMID मध्ये पाठपुरावा देत, तिथले डिझाईन, तिथलं साईड टेस्ट पासून वामन म्हात्रे त्या ठिकाणी साईटवर उभा असायचा. आणि आज त्या ब्रिजचं काम होणार आहे. मी तुम्हाला कात्रप आला जर आम्हाला वेस्टला यायचं असेल, या ब्रिजवर राहायची गरज नाही वहिनी. तुम्हाला कार्मेलच्या येतं 1 वर्षाच्या आत आम्ही त्या ठिकाणी ब्रिज बनवून देणार आहोत. आज जो रेल्वेवरनं प्रवास करणारे लोक आहेत, त्या प्रवाशांसाठी सुद्धा सांगतो चिपळूण स्टेशनचं काम 6 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. त्या ठिकाणी चिपळूण स्टेशनवर आहे. मेट्रो सारखं स्टेशन आज या लोकांनी गरजेनं केलेलं की आपली
ही मेट्रो काटे नाक्यावर ती न येता आपल्याला उल्हासनगर मार्गे मेट्रो या ठिकाणी येणार आहे आणि त्याचं एंड चिपळूण स्टेशनला होणार आहे. नाही की आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या त्या साईडला त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन होणार आहे. नक्कीच कात्रप गाव हे सेंटर म्हणजे विकासाच्या दृष्टीने तुम्ही बाजारपेठ लोक नंतर विसरून जाणार आहेत. आज तुम्ही बघा सर्व म्हणजे या ठिकाणी चांगले जी दुकान आहेत चांगले म्हणजे मॅकडोनल्ड सारखं या ठिकाणी दुकानं आलेली आहेत. सर्व कपड्याची चांगली दुकानं आलेली आहेत. तुम्हाला कात्रप हे विजन कात्रप गाव हे स्मार्ट सिटीकडे आपल्याला न्यायचंय. पण आता पाण्याचे नियोजन आपण करणारच आहोत. जर यांनी कोणी मस्ती केली की इथं पाईपलाईन टाक तिथं पाईपलाईन टाक तर रोहन त्यांचे हातपाय आपण साबत करायचं नाही, लक्षात ठेवा. नाही तर बिल्डरांचा फायदा हे बिल्डर अडचणी आहेत. मागच्या तुम्हाला माहिती आहे 76 कोटीची स्कीम राबवली आणि यांनी फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी लाईन टाकून दिल्या. पण आज त्या बिल्डरांची अवस्था अशी ज्यांनी घरं घेतली त्या लोकांना त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी नाही. आता नियोजनबद्ध आपण त्या ठिकाणच्या पाईपलाईन टाकून देणार आहोत. कारण पैसे आपण दिलेले आहेत. आपल्या खात्याचे मंत्री उपमुख्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरोत्थान योजनेतनं ते पैसे दिले आहेत आणि त्या पैशाचा पुरेपूर फायदा इथल्या सामान्य जनतेला इथल्या सामान्य नागरिकांना सामान्य मतदारांना झाला पाहिजे. ही धारणा आम्ही सर्व शिवसैनिकांनी मनामध्ये ठेवली आहे आणि हे फक्त यावंच त्या ठिकाणी इथं पाईपलाईन टाक तिथं चुकीची पाईपलाईन टाकायला सांगितली. इथं कॉन्ट्रॅक्टर पण गेला आणि सांगणारा पण गेला. ही दबंगशाही फक्त आम्ही तुम्हाला वाटत आम्ही मात्र दबंगशाही ती बोलत असेल पण ही आम्ही तुमच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व मतदारांसाठी बोलतो. आणि यांनी जी केलेली कामं आहेत ही स्वतःच्या स्वार्थासाठी केली आहे. स्वतःच्या जे बिल्डर आहेत ज्यांना हे लोक फायनान्स करतात यांच्यासाठी केलेले आहेत. तुम्ही जाऊन बघा तो पनवेलकर काय आहे ना याची अवस्था काय आहे. तो बिचारा जायचा असा पाय दाबायचा सकाळी उठला आम्हाला पाणी द्या आप्पा पाणी द्या पण त्याला काय पाणी दिलं नाही आणि नंतर काय निवडणुकीला निधी दिला त्या दिवसापासून रिलेशन करा. तो आप्पा जेव्हा बघितला लपून जातो. बरोबर आहे ना. आज तुम्ही जिथं पनवेलकरांच्या पोहोचून तिथं जाऊन बघा पाण्याची अवस्था तिथलं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नाही किती दुरावस्था आहे. म्हणून जी लोक श्रद्धाबाद तुला वाटत असेल की आम्ही बोलतो ते बोलतो कोणाला घाबरून बोलत नाही. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा जे पनवेलकरांचे जेवढे प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणी पाण्याची दुरावस्था आहे. तिथले लोक आम्हाला येऊन भेटतात आणि आज नक्कीच त्यांना पाणी देण्याचं काम शेगावसारख्या ठिकाणी वामन मात्र अरुण सुरवाल यांनी केलेलं आहे. ही यांची खास माणसं होती. यांच्यासाठी पाईपलाईन त्यावेळेस टाकून दिल्या. तर त्या सिंग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता त्याला सुद्धा मी त्याचं नाव सुद्धा सांगतो. आज सिंग उठाचा सकाळी जाऊन त्या आमदार कार्यालयात बसायचा आणि चुकीचं काम केलं म्हणून आज पाण्याची टंचाई आपल्या या बदलापूर शहराला लाभलेली आहे. नक्कीच असं काम आम्ही पुन्हा जे 240 कोटीचं काम आहे ते असं होऊ देणार नाही. हा शब्द या कात्रवासियाने देतो आणि तुम्हाला नक्की 6 महिन्यानंतर टँकर मुक्त आपलं घोषवाक्य ठेवायचं. अंजलीताई आपण कोणाचे लाचार नाही. आपण काटमानी जगणार आहेत किंवा कोणाच्या याच्यावर जगणार आहेत नाही. टँकर मुक्त हे कात्रप विभाग करायचा आहे. आम्ही बऱ्याचशा बिल्डिंगला 80,000 रुपये बिल या लोकांना येते आणि जो कोण तो वालमेन असेल त्यांनी जर वालमेन फिरवायचा प्रयत्न केला का त्याचे दोन्ही त्याचा हाताचा पंजा तुम्हाला दिसणार नाही. ही धमकी नाही पण तुम्हाला सांगू इच्छितो जर माझ्या सामान्य नागरिक सामान्य मतदारांच्या जीवाशी कोण पेलत असेल तुम्ही कधी या हवामान मातेला हवं का. मी आता सुद्धा निवडणुका बघणार नाही. कोणी तुमच्या विभागाचा फक्त वालमन हा मुद्दा म्हणून तुमच्या हाती कमी करतो त्याला सांगा त्याला तिथं बदलण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. कारण का मोठ्या तलमलीने एक किती फॅमिली या ठिकाणी म्हणजे मला त्यांच्या 25-30 वर्षाच्या नंतर त्यांना कुठेतरी यश आलेलं होतं आणि ते यश यांना कुठेतरी खुपसत होतं म्हणून त्यांची उमेदवारी त्यांनी दुसऱ्याला दिली. आणि कधीतरी 25 वर्ष प्रामाणिक तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा तुम्हाला कोणी उमेदवार भेटत करता सरांनी जायचं आणि त्या ठिकाणी शरद मात्र सांगितलं फॉर्म भरायचा. अशा प्रामाणिक कार्यकर्त्यावर तुम्ही अन्याय केलेला आहे. नक्कीच आज जरी आपण एका विचाराचे आहोत मी सुद्धा आमचं कुटुंब हे भाजपामध्ये आता तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. ज्यावेळी जनता पक्ष होता त्या दिवसापासून आम्ही भाजपा पक्षाशी एकनिष्ठ होतो. अंकल म्हणजे आज विष्णू पिशेकर या ठिकाणी नाहीत. खरे जे भाजपाचे होते विष्णू पिशेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही
काम केलेले आहे या ठिकाणी. म्हणून त्यांनी आम्हाला त्या गप्पा आम्ही नेहमीच बोलतो, आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा आदर करतो. आम्ही सर्व ज्येष्ठ जे भाजपाचे आहेत त्यांचा सर्व आदर करतो. रामपात्र कधी कधी आम्ही त्याचे चांगले गुण आहेत ते बोलतो की नक्कीच आज रेड ब्लू सारखा प्रश्न आहे. आज तुम्ही कात्र विभागात राहता पण तुम्ही रामेश्वरी त्या ठिकाणी जाऊन बघा. इथले बिल्डर लोक सांगतील की बाबा ते रेड ब्लू उचलण्यासाठी किती पैसे या लोकांनी घेतले. मग भ्रष्टाचारी हे का आम्ही गल्ली गल्लीत बोलतात. आणि मी तर नक्कीच बोलणार आहे किती पैसे घेतले किती नोटा घेतल्या ते पण बोलणार आहे 31 तारखेनंतर. मग भ्रष्टाचारी तू का वामन म्हात्रे हे पण ये आणि लोकांना सांग. हे सोडणार नाही. आंबे आम्ही फकीर आहे असं समज जाओ. आम्हाला आमचे आई वडील चांगले सर्व्हिसला होते, देशासाठी त्यांनी सेवा केलेली आहे. आमच्या एवढ्या जमिनी तुम्हाला आयुष्यात 4 पिढ्या भेटल्या तरी बघायला भेटणार नाही. एवढ्या जमिनी या वामन म्हात्रेच्या कुटुंबाच्या होत्या. आम्ही काय लफे लुफंगे नव्हतो. तर आमच्यावर तुम्ही जे आरोप करतात ते आरोप करताना तुम्ही 1 बोट आमच्याकडे 4 बोट आमच्या हातात आहेत. आणि 4 बोट नक्कीच जो गब्बर सिंग डम्पिंग ग्राउंडवर मला बोलतो त्याला सुद्धा अंडरपॅड आणि चड्डीवर नगरपालिकेच्या गेटहून करून पाठवेपर्यंत आम्हाला मात्र गप्प बसणार नाही. हे सुद्धा आजच्या दिवशी अंजलीताई जसं तुमचा अन्याय केलाय तसं शिवसेनेला बदनाम वामन मात्रेच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. याचा बदला हा वामन मात्रे घेणार आहेत. पण त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही एक अति सत्ता तर आम्हाला दिलेली आहे. मी सांगतो तुम्ही बघा आमचे किती नगरसेवक निवडून येतात. कितीही सांगू दे सत्ता आलेले 25चा आकडा आम्ही पार करून पुढे गेलेलो आहे. बघा किती नगरसेवक एक या बदलापूर शहरामध्ये चमत्कार घडणार आहे. आणि हे वामन मात्र बोलतोय मी कोणाच्या जीवावर बोलतोय या बदलापूर शहरातल्या मतदारांच्या जीवावर बोलतोय. आम्ही रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम केलंय. गेली 10 वर्ष ज्या दिवशी मी नगराध्यक्ष झालो त्या दिवसापासून 2012 पासून या नगरपालिकेमध्ये शिवसेनेची एकाकी सत्ता आहे. आणि त्या सत्तेतनं आम्ही सर्वसामान्य नागरिकांची कामं केले. या बदलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं आम्ही काम केलेले. या बदलापूरचे पाणी प्रश्नाचा थोडासा प्रश्न आहे ते सुद्धा यांच्या चुकीमुळे झाले. ते सुद्धा आम्ही एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मागे लागून त्या ठिकाणी 240 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. या ठिकाणी सर्व काँक्रीटचे रस्ते केलेले आहेत. या ठिकाणी स्ट्रीट लाईट केलेले आहेत. एक फुराड्यामध्ये जे बसत होते नगरसेवक त्यांना आम्ही चांगले 110 स्क्वेअर फुटाची प्रशासकीय इमारत बांधून दिली. आता तुम्हाला सांगतो 200 खाटाचं हॉस्पिटल काही आपण मंजूर केलेलं आहे. आणि ते 200 खाटाचं हॉस्पिटल लवकरात लवकर या बदलापूर शहरामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रूपाने आपण देणार आहोत. तुम्ही बघा आपण महायुतीचे कार्य करतो. जरी आज निवडणुका वेगवेगळ्या लढत असो तरी आपले नेते त्या ठिकाणी ते एवढं सूचित किंवा खालचं राजकारण करत नाही. जे प्रस्ताव नगरपालिकेच्या माध्यमातून गेलेले त्या प्रत्येक प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब तिथे बसले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काय अडचण झाली तर आपल्या मुख्य नेत्याला आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांची सही घेऊ शकतो. माझा भाऊ आमदार आहे तो सुद्धा भाजपा पक्षातला आमदार झालेला आहे. म्हणजे असं नाही आम्ही एका विचाराचे आहोत. पण हे विचार सोडून एक खालची भांडगुलं हे भांडगुलं काही फक्त फेक नेटिव्ह बनवण्याचं काम या शहरामध्ये करतात. गटागटामध्ये भांडणं लावणं, गटागटामध्ये खोटं बोलणं. एखादा व्यावसायिक असेल का मुद्दाम त्याला माहितीच्या अधिकारात भरपूर माहितीचे अधिकारवाले झालेले आहेत. कोणाच्या घरावर अर्ज करणं, कोणाच्या कामावर अर्ज करणं, कोणाचं दुकान असेल, कोणाचं शॉप असेल यांना अर्ज करणं ही वृत्ती या लोकांची त्यांच्या हातातून नाही. त्याच्यात तर त्या लोकांची अगोदर पण नव्हतं पण तुला सांगत होतं कानात तर नक्कीच. पण तुला माहिती आहे ना त्यांची वृत्ती. बरोबर वामन मात्र बरोबर बोलतो ना, बरोबर बोलतो का नाही? नाही त्यांची वृत्ती तुझी नाहीये बाबा. त्यांची भाई तू कानात ऐकायचं पण बरोबर आहे ना. म्हणजे मी बोलतो खोटं बोलतो का नाही ना. ही वृत्ती त्या लोकांची आहे. आणि अशा लोकांना तिथल्या ज्या लोकप्रतिनिधी 25 वर्षाचे आमदार म्हणून काम करत त्यांना गल्ली गल्लीमध्ये फिरणार. तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे होतं. आज अंजलीताईंची आम्ही खरं सभा पण घेणार होतो पण मी मला घ्या एकदा होऊन जाऊ द्या. आज पण काय तर लिहिलंय गब्बर कचऱ्याचे पैसे. अरे कचऱ्याचे पैसे कोण खातो? 2-2 वार्डात त्यांची माणसं किती आहेत, काम कोणाचं आहे. म्हणून मी बोला 31 तारीख होऊ दे मग दाखवू आपण चेटी म्हणून काय. बरोबर आहे ना. मी तर सांगितलं पोलिसांना माझ्या काय गुन्हा दाखल व्हायचं ते होऊ द्या. फक्त 31 तारीख होऊ दे. चेटी बन्यांवर पाठवल्याशिवाय वामन मात्र गप्प बसणार नाही. जे बोलतो ते करतो. आणि माझ्या हिंमत आहे माझ्या कुटुंबावर, माझ्या पक्षावर
आणि माझ्यावर जर खोटे पण आरोप कराल तर वावा माते बिलकुल सहन करणार नाही. अंजली ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचे सर्व शिल्लेदार या ठिकाणी आहेत. तुमच्या खांद्याला खांदा लावून किती धनशक्तीचा वापर करू दे. फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की क्षणिक सुखासाठी आपण बली पडू नका. आणि आम्हाला माहितीये कोणाच्यात किती दम, कोण किती धनशक्तीचा वापर करेल. बोलणारे भरपूर आहेत, करणारे कमी आहे. म्हणून तुम्ही, नाही तर मला वाटतं त्या दिवशी तुमची उमेदवारी मागे झाली असती ना सर. आमच्या वहिनी गंभीर होत्या म्हणून आम्ही आज या व्यासपीठावर आलो. नाही तर बाबा तुम्ही पण गो बॅक. ज्यांनी तुम्हाला चढवलं ते सुद्धा तुम्हाला अरे बाबा काम. म्हणून अशा माणसांवर पण तुम्ही विश्वास ठेवू नका. मी बोललो की बोलणारे भरपूर आहेत, पण कर्तृत्वान आणि आम्ही दिलेला शब्द पाळणारे शिवसैनिक आम्ही आहोत. मग रोहन पाटील असेल, प्रकाश पाटील असेल, रुयाजी कीर्ती असतील, म्हणजे हे काका आहेत. आम्ही लहानाचं मोठं म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी गेलो. आणि तुम्ही शिवसेनेसाठी त्याग केलेला आहे. शिवसेनेची उमेदवारी सर तुम्ही घेतलेली आहे, तर नक्कीच तुम्ही या 2-4 दिवसात बघा हे सर्व वारं कलटी तुम्ही कचू नका. नाहीतर तुम्ही आम्ही एक उमेदवार होतो 2 नंबर वाढत बाबा तू येऊ नको. वहिनी, त्या मेयर वहिनीला विचारा. वामन महात्याने पूर्ण पाठिंबा तिला दिलेला आहे आणि आज ती निवडून येणारी नगरसेवक आहे. नक्कीच रिझल्ट लागल्यावर तो दिसेलच. म्हणून तुम्ही आता वन मॅन शॉट. अस्मिताताई तुमच्या बरोबर, रोहन आहे, प्रथमेश आहे, आदित्य आहे. म्हणजे यांनी रात्रंदिवस उगे तेजस आहे, रात्रंदिवस लोकांच्या संपर्कात आहेत, रात्रंदिवस त्या ठिकाणी काम केलेले चांगले चांगले इव्हेंट आपण या ठिकाणी घेतलेले. आता पाड्यासारखे लोक आजच मला बोलली, तिथले लोक आलेली. मी बोला कोणाच्या मागे आहेत? आम्ही नाही अर्जुन दादाच्या मागे राहणार आहोत. कोणाची अपेक्षा सुद्धा नाहीये. फक्त तुम्ही त्यांना भेटीगाठी घ्या. बाकी नक्कीच सर्व शिवसैनिक फौज या ठिकाणी तुमच्या बरोबर असेल आणि तुम्हाला मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणतील. पण तुम्ही ऐरा गैरा असं टायमावर निवडणुका लढवायला आला आणि लोकांनी त्याला जर प्राधान्य दिलं तर मला वाटतं त्यांचं कर्तृत्व काय, त्यांचं सामाजिक कार्य काय, हे सुद्धा आपण सर्व मतदारांनी बघण्याचं काम आहे. आणि नक्कीच जर सरांचं कार्य आणि आमच्या अंजली ताईचं कार्य जर बघितलं तर तिला नक्कीच 20 तारखेला या ठिकाणून मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्यायचे आणि नक्कीच निवडून द्याल. आणि जो शब्द अंजलीताई तुम्हाला देईल, जो शब्द प्रथमेशने तुम्हाला दिलेला असेल, जो शब्द अस्मिताताईने तुम्हाला दिलेला असेल, तो शब्द पूर्ण करून देण्याची जबाबदारी या वामन मात्रेची असेल. असा शब्द आजच्या दिवशी देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय